श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकलं। त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा करणं शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ द्यावा। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 पासून रात्री 12:33 पर्यंत असेल। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही। त्यामुळे भद्रा आणि राहू काळात शुभ कार्यास बंदी आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:44 पासून दुपारी 12:05 पर्यंत राहील, तर भद्रा सकाळी 6:43 पासून दुपारी 4:38 पर्यंत असणार आहे। म्हणूनच आपल्याला या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नाही आहेत। कार्तिक पौर्णिमा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं एक फूल। हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा संपून आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची। त्यानंतर आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे। त्यानंतर विधिवत आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे। तसेच या दिवशी तुळशीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। तुळशी पूजन करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकता। आणि सकाळीच आपल्याला ज्या झाडाचं फूल घेऊन यायचं आहे ते म्हणजे गोकर्णीचं। वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते। गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, लक्ष्मी देवी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो। गोकर्णी फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगितले आहेत। घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते। गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते। धर्मग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते। गोकर्णी धनाच्या देवीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते। गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते। भगवान विष्णूंची कृपा मिळते। माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवनात आनंदी राहते। कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर आहे। गोकर्णी फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो
आणि घरातील सदस्याचे मन स्थिर राहते, यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं। गुरुवारी आणि शुक्रवारी गोकर्णी लावणे शुभ मानले जाते, यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबातील आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होते। आणि म्हणूनच आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी गोकर्णीचं एक फूल आपल्या घरी घेऊन यायचं। हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे। हे फूल आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला ह्या फुलाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण उपायांबरोबर काही सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं। आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि हे जे फूल आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। आता तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय किंवा धनप्राप्तीची, ती तुम्हाला मनोभावे बोलायची आणि हे फूल जे आहे ते आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे। पौर्णिमेच्या दिवशी हे फूल माता लक्ष्मीला अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हे फूल माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। ह्या फुलासोबत माता लक्ष्मी राहते आणि जेव्हा पण ह्या फुलापासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। आता हे फूल संपूर्ण दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळच ठेवायचं आणि संध्याकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हे फूल तिकडनं उचलायचं आहे। आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हे गोकर्णीचं फूल जे आहे ते आपल्याला ठेवायचं आणि त्याची एक पोटलीही तयार करायची आहे। आता ही पोटली तुम्ही एक तर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे। अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे फक्त 24 तासामध्ये तुमच्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरदोष तर नष्ट होणारच आहे, पण तुमच्या घरामध्ये चहूबाजूने धन येण्याचे मार्ग हे मोकळे होतील, ज्यामुळे तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासामध्ये तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।